जणांना आहारातील बदलामुळे, वातावरणातील बदलामुळे किंवा ऋतू बदलामुळे घेतलेल्या आहाराचं जे ते रेग्युलर बेसिसवर घेत असतात तरी सुद्धा ते पचत नाही आणि तो घेतलेला आहार न पचल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात, जसं की पोट गच्च होणं, पोट फुगणं. यालाच आपण घेतलेल्या आहाराचं पचन झालं नाही, अपचन झालं असं म्हणत असतो. बऱ्याच जणांना योग्य प्रमाणामध्ये आहार घेतला तरी सुद्धा त्या आहाराचं पचन होत नाही. त्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसतात, जसं की तोंडाला पाणी सुटणं, अन्न घशापर्यंत आलं आहे असं फील होणं, कुणाकुणाला छातीमध्ये जळजळ होते, पोटामध्ये जळजळ होते, सारखी मळमळ होते, बऱ्याच जणांना पोटामध्ये गॅसेस होतात, पोट फुगतं किंवा पोट गच्च वाटतं, अशी वेगवेगळी लक्षणं दिसतात. यालाच आपण अजीर्ण असं म्हणतो, इंग्लिशमध्ये इनडायजेशन असे म्हणतात. तर ह्या अजीर्णाची काय कारणे आहेत, कारणानुसार त्याची काय ट्रीटमेंट आहे, आयुर्वेदामध्ये अजीर्णाचं वर्णन कशा पद्धतीने केले आहे, त्याचे काय प्रकार आहेत, काय ट्रीटमेंट आहे, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण भूक नसताना जेवण करतात, तर त्यामुळे त्यांच्या घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे अजीर्ण होऊ शकतं. परंतु बऱ्याच वेळा असंही होतं की भूक लागलेली असताना देखील आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन न झाल्यामुळे त्या आहाराचं अजीर्ण होतं आणि मग आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसतात. तर यामध्ये जर तुमच्या आहारामध्ये कफवर्धक पदार्थांचा समावेश जास्त असेल तर ह्या अजीर्णामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात, जसे की पोट जड होणं, अस्वस्थ वाटणं, तोंडाला पाणी सुटणं, सर्व शरीर जड वाटणं, काम करण्यास उत्साह नसणं, अंग गळून गेल्यासारखं वाटणं, पोटामध्ये जमा झालेला वायू पोटामध्येच अडकून राहणं, गुदमार्गाद्वारे तो बाहेर न पडणं, बऱ्याच जणांना तोंडाला पाणी सुटतं, व्यवस्थित झोप येत नाही, बऱ्याच जणांचं डोकं देखील दुखतं. तर बऱ्याच वेळा आपण घेतलेल्या आहारातील अन्नाचे कण तसेच शौचवाटी देखील बाहेर पडतात. आयुर्वेदानुसार यालाच अजीर्ण असं म्हटलं आहे. याचे दोषानुसार वेगवेगळे प्रकार देखील सांगितले आहेत. जर तुम्ही कफवर्धक आहाराचं सेवन केलं, जसं की श्रीखंड यासारखे पचायला जड पदार्थ, गोड पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो आणि त्यामुळे जे अजीर्ण तयार होतं त्यालाच कफाजीर्ण असे म्हणतात. त्याची लक्षणं ही पुढील प्रमाणे असतात, जसे की तोंडाला पाणी सुटणं, अंग जड वाटणं, पोट जड वाटणं, मळमळ होणं, आत्ताच जेवण झाले आहे अशी सतत ढेकर येत राहणे. जर अशा प्रकारची लक्षणं दिसली तर तुम्हाला झालेले अजीर्ण हे आपल्या शरीरातील वाढलेल्या कफदोषामुळे आहे आणि तुम्ही घेतलेल्या आहारामध्ये श्रीखंड किंवा तूप यासारखे अति पचायला गुरू पदार्थ, जड पदार्थ, स्निग्ध पदार्थ किंवा अति प्रमाणात मधुर पदार्थांचं जर सेवन केलं असेल तर अशी लक्षणं दिसू शकतात. तर यावर तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता, तर सतत कोमट पाणी पीत राहावं, गरम पाणी पीत राहावं, संपूर्ण दिवसभर कडक उपवास करावा. जर फक्त गरम पाणी प्यायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये धने, सुंठ यासारखे पदार्थ टाकून त्याचा काढा तयार करून ते पाणी दिवसभर सतत पीत राहावे. किंवा जर भूक लागली असेल तर ताक प्यावं. त्या ताकामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी याला स्त्रीकटू असे म्हणतात, तर त्याची चिमूटभर पावडर टाकावी. परंतु हे ताक लोणी काढलेलं असावं. किंवा तुम्ही लसणाच्या 3-4 कळ्या घेऊन त्या भाकरीच्या घासामध्ये किंवा चपातीच्या घासामध्ये घालून तो घास खावा. जर ह्या घरगुती उपायांनी फरक पडला नाही तर तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल मधून लशुनादी वटी नावाची गोळी आणून ती गोळी 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्याव्यात. बऱ्याच वेळा अति प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ खाण्यात आले तर त्यामुळे देखील अजीर्ण होण्याचे चान्सेस असतात. तर यालाच आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरातील वाढलेल्या पित्त दोषामुळे होणारं विदग्धाजीर्ण असे म्हणतात आणि याची लक्षणं ही पुढील प्रमाणे असतात. आंबट करपट ढेकरा येणं, मळमळ होणं, उलटी होणं, वारंवार तहान लागणं, अंगाची आग होत आहे असं वाटणं. बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या अजीर्णामध्ये भसरट शौचाला होते.
जर अशी लक्षणं दिसली तर समजून जा तुम्हाला जे अजीर्ण झाले आहे ते तुमच्या शरीरातील वाढलेल्या पित्त दोषामुळे झालं आहे आणि तुमच्या खाण्यामध्ये अतिप्रमाणात तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, आंबट पदार्थ, खारट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ अतिप्रमाणात आले आहेत किंवा शिळे अन्न किंवा थंड अन्न देखील खाल्ल्यामुळे अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. तर यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे घरगुती उपाय करावे. तर थोड्या थोड्या वेळाने साधं म्हणजे थंड पाणी पीत राहावं. अशा वेळी गरम पाणी पिऊ नये, त्यामुळे विदग्धजीर्णाची लक्षणं वाढण्याची शक्यता असते. यामध्ये देखील उपवास करणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत आधीच घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही तोपर्यंत काहीही खाऊ नये. जर तुम्हाला तहान लागली असेल, वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी धने आणि सुंठ घातलेलं पाणी प्यावं. या ठिकाणी तुम्हाला काढा तयार करायचा नाहीये. तुम्ही फक्त एक ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचाभर धने पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर घालून ठेवावी. सुमारे 4 ते 5 तास असं पाणी तयार करून ठेवावं आणि ते पाणी दिवसभरामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पीत राहावे. जास्त तहान लागत असेल तर तुम्ही अशा वेळी खडी साखर आणि मध यांचं मिक्सचर करून ते देखील घेऊ शकता. शौचाला भसरट होत असेल तर तुम्ही हिरड्याचं चूर्ण 1 ग्राम ह्या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत घ्यावं. तसेच अंगाची आग होत असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल, वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी तुम्ही शंख भस्म किंवा कपर्दिक भस्म यासारखे आयुर्वेदिक औषधं 2-2 चिमूटभर ही औषधं दिवसातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यानंतर जर तुमचं पोट फुगलं असेल, पोट गच्च वाटत असेल, तसेच तुमच्या खाण्यामध्ये अति कोरडे पदार्थ, अति तुरट पदार्थ किंवा अति कडू पदार्थ आले किंवा वडापाव, पावभाजी यासारख्या पदार्थ आले असतील तर तुम्हाला झालेलं जे अजीर्ण आहे ते तुमच्या शरीरात वाढलेल्या वातदोषामुळे झालेलं आहे. आणि याची लक्षणं ही पुढील प्रमाणे असू शकतात. जसे की पोट गच्च वाटणं, पोट भरलेलं वाटणं, पोटामध्ये गॅसेस तयार, पोट फुगतं किंवा पोटामध्ये दुखतं, अंग गळून गेल्यासारखे वाटते, बऱ्याच जणांना बेचैनी वाटते. आणि ही जी सर्व लक्षणे आहे आपल्या शरीरातील वातदोष वाढल्यामुळे होतात आणि ह्या अजीर्णाला आयुर्वेदामध्ये विषुब्धाजीर्ण असं म्हणतात. आणि यासाठी तुम्ही दिवसभर उपवास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आधी घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन व्हायला मदत होईल. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे. त्यानंतर जर तुमचं पोट फुगलं असेल, पोट गच्च वाटत असेल तर अशा वेळी एखाद्या सुती कापडाची किंवा रुमालाची घडी करून ती तव्यावर गरम करावी आणि त्याने आपलं पोट शेकावं. त्यामुळे पोटातील गच्चपणा कमी व्हायला मदत होते. वाढलेला वातदोष जो पोटामध्ये फिरत असतो तो कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही पोटाला विशेषतः बेंबीच्या आजूबाजूला तेल लावावं. तर यासाठी तुम्ही तीळ तेल किंवा मोहरीचं तेल लावू शकतात. तेल हे वात कमी करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं औषध आहे. किंवा तुम्ही कोमट पाण्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर मिक्स करून त्याचा लेप बेंबीच्या अवतीभोवती लावू शकता. किंवा कोमट पाण्यामध्ये तुम्ही हिंग पावडर मिक्स करून त्याचा लेप बेंबीच्या भोवती करावा. त्यामुळे पोटाचा गच्चपणा कमी व्हायला मदत होते, पोटदुखी कमी व्हायला मदत होते. किंवा गरम पाण्यामध्ये सैंधव मीठ आणि जिरे पावडर टाकून ते पाणी पीत राहावं. किंवा पोटामध्ये दुखत असेल तर तुम्ही त्या कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हिंग देखील ऍड करून ते पाणी पिऊ शकता. आयुर्वेदिक औषधांमध्ये शंखवटी नावाची गोळी 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्याव्यात. किंवा जर तुम्हाला समजलंच नाही की आपल्याला झालेलं जे अजीर्ण आहे ते कशामुळे आणि नेमकं कोणतं औषध घ्यावं, तर कुठल्याही प्रकारच्या अजीर्णावर उपवास करणं अतिशय गरजेचं आहे. कडक उपवास केल्यामुळे आधी घेतलेल्या आहाराचं आधी व्यवस्थित पचन होतं आणि जेव्हा त्याचं पचन झालं तेव्हा आपलं शरीर आपल्याला हलकं जाणवतं. त्यानंतर वारंवार गरम पाणी पित राहावं. गरम पाणी म्हणजे जसं आपण चहा गरम गरम पितो तशा प्रकारचं पाणी असं कडक करावं आणि ते सिप बाय सिप पित राहावं. किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये धने आणि सुंठ टाकून ठेवावं आणि ते पाणी दिवसभर पिऊ शकता. किंवा आयुर्वेदिक औषधांपैकी हिंगवाष्टक चूर्ण नावाचं औषध 1-1 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घ्यावं. किंवा लवण भास्कर चूर्ण यासारखं औषध 1-1 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यावं. ज्या दिवशी तुम्हाला अजीर्ण झालं आहे त्या दिवशी जर तुम्हाला भूक लागली तर त्या दिवसाचं जेवण हलकं असावं. तुम्ही फळांचा समावेश करू शकता. किंवा जेही पदार्थ तयार कराल त्या पदार्थांमध्ये धने, जिरे, सुंठ यासारख्या मसाल्यांचा वापर करावा. तुम्ही दिवसभर ताक देखील पिऊ शकतात. लोणी काढलेलं ताक पिल्यामुळे सुद्धा अजीर्णाची जी लक्षणं आहेत ती कमी व्हायला मदत होते. त्या ताकामध्ये तुम्ही सैंधव मीठ किंवा काळं मीठ आणि जिरे पावडर टाकू शकता.
परंतु पुढील गोष्टी टाळाव्यात, जसे की तेलकट पदार्थ, पचायला जड पदार्थ, अति मात्रेमध्ये गोड पदार्थ, स्निग्ध पदार्थ, अति प्रमाणामध्ये आंबट पदार्थ, खारट पदार्थ खाणे टाळावे. मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. दिवसा झोपणं टाळावं. भूक नसताना जेवण करणं टाळावं. व्यायाम करणं देखील टाळावं. रात्री जागरण करणे टाळावे. सकाळी सूर्योदयानंतर झोपू नये. फ्रीज मधले किंवा अति मात्रेमध्ये बर्फ घातलेले थंड पाणी पिणं टाळावं. अशा काळामध्ये थंड पाण्याने आंघोळ देखील करू नये. तर अशा प्रकारे तुम्ही देखील जर तुम्हाला कुठल्या कारणामुळे अजीर्ण झालं तर घरच्या घरी हे उपाय करून पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.